महाराष्ट्रातील मराठी शाहीचा अतिशय महत्त्वाचा पुरावा आज आपल्याला महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील डोंगर गावात सापडलेला आहे। मित्रांनो, साधारण 1709 सालचं हे ऐतिहासिक पत्र या डोंगर गावामध्ये सापडलेलं आहे। या आज्ञापत्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचं हे आज्ञापत्र आहे। तर या आज्ञापत्रामध्ये त्यांनी जी आज्ञा केलेली आहे ते पत्र हे सापडलेलं आहे। मित्रांनो, 1709 मधलं पत्र म्हणजे आज 2026 आहे। साधारण 317 वर्ष जुनं हे कागद आहे। हा मोडी लिपीचा कागद आहे। तर ही मोडी लिपी म्हणजे कशी अगोदर ती समजून घ्या। तुम्हाला दाखवू इच्छितो मोडी लिपी म्हणजे काय की छत्रपती शिवाजी महाराजांची जी कारभार चालायचा तर त्या मोडी लिपीमध्ये चालत असेल। तर आता ह्या मोडी लिपीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज हे शब्द कसे असतील ते पहिले अगोदर तुम्हाला दाखवतो। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज। तर असे हे छत्रपतींचे नाव आहे आणि हे पत्र आहे आज्ञापत्र। आज्ञापत्र मोडीमध्ये कसं लिहिणार? हे आज्ञापत्र हे मोडी लिपीमध्ये आज्ञापत्र। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा पुरावा म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी शाहीचा आणि छत्रपती घराण्याचा अतिशय महत्त्वाचा पुरावा हा 317 वर्ष जुना कागद सापडलेला आहे। तर काय आहे हा कागद आपण जाणून घेऊया की राजापुरातील डोंगर गाव इथे सापडलेलं आहे 1709 मधील हे राजाज्ञापत्र। तर रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील डोंगर गावात 1709 सालातील म्हणजे शिवराज्याभिषेक शके 35 मधील ऐतिहासिक राजाज्ञापत्र सापडले आहे। मराठा शासन प्रशासनातील न्यायनिवाडा, वतन व्यवस्था आणि शिस्तबद्ध कारभाराचा जिवंत पुरावा म्हणून या शोधाकडे पाहिले जात आहे। इतिहास अभ्यासक विनोद पवार यांना खासदार नारायण राणे यांचे स्वीय सहाय्यक दीपक शेलार यांच्या माध्यमातून ही जुनी कागदपत्रे सापडली। शेलार यांच्या घरात जतन करून ठेवलेल्या कापडी पिशवीतून सुमारे 10 ते 12 जुनी मोडी लिपीतील ही पत्रे सापडली। अत्यंत नाजूक अवस्थेतील या कागदपत्रापैकी एक उघडल्यावर ते राजाज्ञापत्र असल्याचे स्पष्ट झाले। वतनाचा कारभार, वंश परंपरेने चालवण्याचा अधिकार तसेच महसूल, इनाम व शेरणी यासारख्या बाबींचा उल्लेखही या आज्ञापत्रात आहे। या मोडी पत्राचे वाचन नाशिक येथील मोडी लिपी वाचक रामनाथ रावळ यांनी केले आहे। शाहू महाराजांच्या राज्याभिषेकानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर शाहू महाराज छत्रपती संभाजी राजांचे पुत्र यांची औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाली व सन 1707 साली त्यांचा राज्याभिषेक होऊन ते स्वराज्याचे छत्रपती घोषित झाले। त्यानंतर 2 वर्षांनी म्हणजे 9 जून 1709 या दिवशी ही राजाज्ञा निघालेली आहे। तर या राजाज्ञामध्ये काय आहे की कान्होजी नाईक यांना सरदेशमुखी वतनाचा हक्क बहाल करताना गणोजी नाईक यांनी बळजबरीने ताब्यात घेतलेला कारभार सोडवून न्याय वाटप करण्याचा निर्णय दिलेला आहे, असं हे राजाज्ञापत्र आहे। मित्रांनो, आपण जे मोडी लिपीचा कागद बघत आहात हा साधारण 317 वर्ष जुना आहे, म्हणजे 1709 मधला, आज 2026 आहे। अतिशय ऐतिहासिक पुरावा या मराठी शाहीचा, राज्यकारभाराचा आणि या व्यवस्थेचा आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये सापडलेला आहे।